गावामध्ये मोकार फिरत असल्याने एक दिवस माझा मित्र मला म्हणाला, प्रवीण, चल तू माझ्याबरोबर. मला फक्त एवढंच माहीत होतं की माझा मित्र तुषार एका मोठ्या शहरामध्ये कुठेतरी चांगल्या ठिकाणी काम करतोय आणि तो कमवतोय देखील चांगलं. यामुळे तो आपल्याला चांगल्याच मार्गाला लावेल. आणि त्याच्या अशा बोलण्यावर मी लगेच क्षणाचाही विचार न करता त्यासोबत एका मोठ्या शहरात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या गाडीमध्ये बसून आम्ही सकाळी निघणार होतो. त्यामुळे मला त्याने लवकर आवरायला सांगितलं होतं. घरी आल्यावर हा विषय माझ्या आईबाबांना मी सांगितला. तेव्हा त्यांनाही वाटलं, बरं झालं, आपलं पोरगं असंही गावामध्ये मोकारच फिरतंय. यामुळे तुषार त्याला चांगल्या धोरणाला लावील आणि 2 पैसे कमवायची अक्कलही शिकवेल, असं त्यांना वाटल्यामुळे त्यांनी मला तुषारबरोबर जाण्याची परवानगी दिली होती. रात्री जेवणानंतर मी माझी एक बॅग भरून ठेवली होती. आईबाबांनी मला परवानगी दिली खरी, पण त्या रात्री त्या दोघांना रात्रभर झोप आली नाही. आपला एकुलता एक मुलगा उद्यापासून आपल्या नजरेसमोर नसेल, याचं दुःख त्या दोघांच्या चेहऱ्यावर मी रात्रभर पाहत होतो. पण त्यांना जी आशा लागली होती की आपल्या पोराने 2 पैसे कमवावेत, तेही स्वतःच्या मेहनतीवर, यासाठीच मी तुषारबरोबर एका मोठ्या शहरामध्ये जायचा निर्णय घेतला होता. रात्रभर न झोपता माझी आई सकाळी लवकर उठली आणि माझ्यासाठी 2 दिवस पुरेल एवढं मोठं जेवण बनवून दिलं. माझा मित्र तुषार सकाळी 6 वाजता गाडी घेऊन आमच्या घरासमोर आला आणि मला म्हणाला, चल लवकर प्रवीण, आपल्याला उशीर होईल. रस्त्याला खूप गर्दी असते, त्यामुळे आपल्याला पोहोचायला उशीर होईल. असं म्हणून तो काही क्षण गाडीमधून खाली उतरला आणि माझ्या आईबाबांचे आशीर्वाद घेऊन पुन्हा गाडीत बसला. मी माझी भरलेली बॅग मागच्या सीटवर टाकली आणि काही क्षणातच गाडी सुसाट वेगाने धावू लागली. 5 मिनिटांमध्ये तर आम्ही गाव सोडून मोठ्या रस्त्याला लागलो होतो. अशा मोठ्या शहरामध्ये मी पहिल्यांदाच चाललो होतो. माझा मित्र तुषार मला नक्कीच चांगलं काम देईल या विचाराने. तुषार माझ्या बालपणीचा मित्र असल्यामुळे गाडी चालवताना त्याने मला शहरातील सर्व अनुभव सांगितले होते. त्याचा एक एक अनुभव ऐकून मी सुद्धा थक्क झालो होतो. तो एवढा मोठा झाला होता, तो काही एकाएकी नाही, तर त्यासाठी त्याने बरीच वर्षे संघर्षही केला होता आणि हाच सल्ला त्याने मला वेळोवेळी दिला होता. त्याच्या या अनुभवाने शहरातील बऱ्याच गोष्टी माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या होत्या. 4 घंटे प्रवास करून शेवटी ते शहर सुरू झालं होतं. उंच आणि मोठ्या इमारती पाहून मी तर थक्क झालो होतो, कारण असा नजारा मी पहिल्यांदाच पाहत होतो. तुषार मला गप्पात गुंतवायचा, पण माझं सारं लक्ष त्या उंच आणि मोठ्या इमारतीकडेच होतं. अशा मोठ्या इमारतीकडे त्यांनी आपली गाडी वळवली आणि त्या बिल्डिंगच्या माळ्यावरील त्याचं घर मला दाखवलं. ते एवढं उंच होतं की मला त्याचं घर मुंगीप्रमाणे वाटत होतं. एवढं उंच जायचं तरी कसं, हा प्रश्न माझ्या मनात पडला होता. तेवढ्यात तुषारच मला म्हणाला, प्रवीण, काळजी करू नकोस. आपल्याला काय पायऱ्या चढून जायचं नाही. आपल्या घराकडे जाण्यासाठी लिफ्ट आहे, त्यामुळे तू चढाई उतरायची काळजी करू नकोस. असं बोलता बोलता तो मला त्या बिल्डिंगजवळ घेऊन आला आणि त्याने खालच्या भागामध्ये गाडी पार्क केली. जेव्हा मी त्याच्या घराकडे जायला निघालो तेव्हा ऑटोमॅटिक त्या लिफ्टचा दरवाजा उघडला आणि मला म्हणाला, चल घुस आतमध्ये. अशा लिफ्टमध्ये मी पहिल्यांदाच बसलो होतो. काही क्षणातच त्याच्या घरासमोर लिफ्ट उघडली आणि आम्ही दोघे पाऊल टाकताच त्याच्या घरामध्ये आलो. त्याच्या बायकोने मला पाहिल्यावर ती एकही शब्द बोलली नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं की ती आपल्याला पाहून नाराज झाली होती. या उलट ती जर गावाकडे आली असती तर माझ्या आईने तिला कुठे ठेवू आणि कुठे नाही असंच केलं असतं. त्या क्षणी शहरातील संस्कृती माझ्या लक्षात आली होती. शिवाय तुषारने आंतरजाती विवाह केला होता. त्याची बायको खूप मोठ्या घरची होती. यामुळे त्यासोबत काही दिवस राहणं मला खूप अवघडल्यासारखं वाटणार होतं. पण तुषारने सांगितलेली त्याच्या संघर्षाची कहाणी मी माझ्या डोळ्यासमोर आणली आणि त्याकडे नकळत दुर्लक्ष केलं. गावाकडे मोकळ्या हवेत राहायची मला सवय होती. तशी मोकळी हवा त्या शहरात पैसे देऊनही मिळत नव्हती. 1-2 दिवस मी त्यासोबत राहिल्यावर त्याने त्याच्या ओळखीच्या ठिकाणी एका कंपनीमध्ये मला एक छोटं काम पाहिलं होतं. काम छोटं होतं पण जबाबदारीचं होतं, त्यामुळे मला ते लक्ष देऊन करावं लागणार होतं. माझ्या कामाचा आणि त्याच्या घराचं अंतर बरंच होतं. यामुळे जाण्या येण्यात माझे बरेच पैसे खर्च व्हायचे.
अनेक वेळा दुसऱ्याच्या घरातही मी जायचो. शिवाय त्याची बायको नेहाला माझी अडचण झाल्यासारखी वाटत होती. म्हणून मी कंपनीच्या शेजारीच राहायचा निर्णय घेतला होता. तुषारला मी याविषयी सांगितल्यावर तो मला म्हणाला, ठीक आहे प्रवीण, पण बाहेर राहताना स्वतःची काळजी घे. कोणतीही अडचण आली तर मला सांग. काही क्षणात मी तिथे हजर राहील. त्यानेही मला परवानगी दिल्यामुळे मी कंपनीच्या परिसरात एक छोटी रूम पाहिली होती. त्या रूमचे घरमालकही शेजारीच राहत होते. ते खूप श्रीमंत होते. मालक मला म्हणाले होते, हे बघ प्रवीण, तू गावाकडून आला आहेस म्हणून तुला आम्ही रूम दिली आहे. पण लक्षात ठेव, माझी बायकोही घरामध्ये एकटीच असते. मी कामानिमित्त सतत बाहेरच असतो. यामुळे तिची काळजी तुलाच घ्यावी लागेल. मी म्हणालो, ठीक आहे मालक, मी मालकिनीकडे लक्ष ठेवील. त्या मालकिनीचे आणि माझी ओळख झाल्यावर मी तिला आंटी म्हणायचो. ती मोठ्या घरची खूप देखणी बाई होती. माझ्या मनात तिच्याबद्दल तशी भावना नव्हती, कारण मला तिथे खूप दिवस काढायचे होते आणि आईबाबांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. पण पहिल्या दिवशी तिने मला एक बहाणा सांगून घरी बोलावलं आणि चांगल्या गप्पा मारता मारता ती एका वेगळ्याच विषयाकडे वळाली होती. ती असं बोलूनही मी विषय बदलायचो, पण पुन्हा ती त्याच विषयावर यायची. तिच्या बोलण्यावरून मला वाटत होतं, आंटीची इच्छा तिचा नवरा पूर्ण करत नसणार आहे. यामुळेच ती माझ्यासारख्या नवीन पोराला त्या विषयावर स्पष्टपणे बोलते. गावाकडचा एक तरुण पोरगा, तोही धष्टपुष्ट, यामुळे तिच्या मनात माझ्याविषयी वेगळाच विचार येत होता. त्या दिवशी खूप गोड बोलून तिने मला संध्याकाळी तिच्याकडे बोलावले होते. पहिला दिवस असल्यामुळे ती आपल्यावर नाराज होईल म्हणून मी संध्याकाळी जेवण झाल्यावर तिच्या घरी आलो. तेव्हा ती माझी वाटच पाहत होती. तिने मोकळे कपडे घातले होते आणि एखादा तरुण आपल्याकडे एकसारखं पाहिल असं तिने पेहराव केला होता. माझ्या आणि तिच्या वयात अंतर बरंच होतं, पण याचं तिला काही घेणं देणं नव्हतं. तिला फक्त एक सुख हवं होतं, जे तिच्या नवऱ्यापासून तिला मिळतच नव्हतं. माझं जेवण झालं होतं तरी आग्रह करून आंटीने मला जेवू घातलं आणि थोड्या वेळात गप्पा झाल्यावर तिने आपल्या घराचा दरवाजा बंद केला. तिला माहीत होतं आता आपल्या घरी कोणीच येणार नाही. त्या रात्री तरुणपणात माझ्याकडून बरंच काही घडून गेलं. हे सर्व होत असताना तुषारने सांगितलेले प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आला. तुषारकडून असंही घडू शकतं, तुझ्याकडून असंही घडू शकतं, जे आज रात्री माझ्याकडून खरोखरच घडलं होतं. त्यामुळे त्याने सांगितलेले एक एक अनुभव माझ्या आयुष्यात येत होता. मी गावाकडेच असल्याने आंटीला बरंच काही सहन झालं नाही. यामुळे तिने मला पहिल्याच दिवशी घरी बोलावून मोठी चूक केली होती. पहिल्या दिवशीच्या अनुभवाने आंटीने 8 दिवस पुन्हा मला बोलावलेच नाही. मलाही वाटायचं बरं झालं, आंटीची पहिल्याच दिवशी खोड मोडली ते. नंतरच्या काळात तिने चांगले औषधपाणी घेऊन मला चांगला कामगार तयार केलं होतं. मीही गावचा गडी असल्याने फार कमी थकायचो. शेवटी वर्षभराचा पगार एकत्र झाल्यावर मी तुषारला म्हणालो, मी सुद्धा या शहरामध्ये बरेच अनुभव घेतले आहेत. आता मला लग्न करायची इच्छा आहे. तेव्हा मी काही दिवस गावाकडे जातो आणि नव्या कोऱ्या बायकोला घेऊन पुन्हा या शहरामध्ये येतो. असं म्हणून मी गावाकडे आलो होतो आणि लवकरात लवकर माझ्यासाठी एखादी मुलगी शोधत होतो, कारण शरीराला लागलेली सवय मला काही स्वस्थ बसू देत नव्हती. यामुळे लवकरात लवकर लग्न होण्याची मीही मनापासून वाट पाहत होतो.